नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्हा भीमपूरमध्ये अतिक्रमणामुळे वाहतूक ठप, प्रशासन मौन. ग्रामसंस्थांमध्ये संताप, मोठ्या आंदोलनाचा इशारा. भीमपूर बैतूल जिल्ह्यात भीमपूर मुख्यालयावर अवैध अतिक्रमणामुळे रोजच्या रोज आणि दर गुरुवारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. ग्रामपंचायत व संबंधित विभागाने तहसीलदार भीमपूर, एसडीएम भैसदे यांनी कलेक्टर बैतूल यांना अनेक वेळा अर्ज देऊनही अतिक्रमण हटवले गेले नाही. प्रशासनही जाममध्ये अटकले. ग्रामसंस्थेचे म्हणणे आहे की आज स्वतः एसडीएम भैसदे, तहसीलदार भीमपूर आणि 108 रुग्णवाहिका सुद्धा जाममध्ये अडकल्या गेल्या होत्या. तरीही प्रशासनाला अतिक्रमण दिसत नाही. सतत वाहतूक विस्कळीत होत असल्याने ग्रामसंस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. ग्रामवासीयांचे म्हणणे आहे की वर्षानुवर्ष मागणी केली मात्र कार्यवाही करत नाही. ग्रामसंस्था वर्षानुवर्ष अतिक्रमण हटवण्याची मागणी करत आहेत. भीमपूर तहसीलदार आणि एसडीएम भैसदे कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामवासियांनी लावला. अतिक्रमण करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे आणि प्रशासन मौन बाळगून आहे. काही संघटनांना आंदोलनाची तयारी केलेली आहे. जसं जय आदिवासी युवा शक्ती संघटन जयस भीमपूर व समस्त आदिवासी समाज संघटन भीमपूर यांनी इशारा दिला की लवकरच मोठे आंदोलन केले जाईल. यांची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची असेल. तसेच लोकप्रतिनिधीचे मत जनपद सदस्य व जयस प्रभारी भीमपूर पप्पू काकोड्या म्हणाले की वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे दर गुरुवारी आपसात वादाचे वातावरण तयार होत आहे. प्रशासनाने अतिक्रमणावर ठोस पाऊल उचलले नाही तर छोटा वाद भीमपूर मुख्यालयावर मोठे रूप घेऊ शकतो. इथे बातमी समाप्त झाली. भेटू पुढील अंकात एका नवीन विषयासह. जय हिंद, जय भारत.